सो फायनली मी आता इथे उतरलो आहे. माझं प्री बुकिंग होतं. आतमध्ये नेमकं मी कोणता रूम बुक केलं आहे, काय चार्जेस आहे याबद्दल आपण नंतर डिस्कस करणारच आहोत. पण तुर्तास मी तुम्हाला एकंदरीत इकडे येण्याबद्दलची माहिती देतो. हिडन विलेजला येण्यासाठी तुम्ही अर्थातच मुंबईवरून येणार असाल तर ट्रेनने येऊ शकता. आडगाव रेल्वे स्टेशन जे आहे कसाराकडे जाताना लागतं ते, तर त्या रेल्वे स्टेशनवरून CST साईडने वेस्टला उतरायचं. तिकडे बाय डिफॉल्ट रिक्षा असतातच, पण हिडन विलेजतर्फे सुद्धा हे लोक काही रिक्षावाल्यांचे नंबर आपल्याला सजेस्ट करतात जे तुम्हाला 100 रुपयांपर्यंत इथे तुम्हाला आणून सोडतील आणि त्यानंतर मग आपण चेक इनकडे जायचं असतं. सो आय होप एवढी माहिती पुरे आहे. बाकी पुण्यावरून येणाऱ्यांनी तर बाय डिफॉल्ट तुम्ही गाडीने तर तुमच्या येऊ शकता, काही प्रश्नच नाही आहे. सो आता जास्त वेळ न घालवता लगेच आतमध्ये जाऊयात आपल्या हिडन विलेजमध्ये. कम ऑन फॉलो मी. सो असा काहीसा परिसर आहे. हिडन विलेज जे आहे ते म्हटल्याप्रमाणेच त्यांनी हा जो गावाचा जो फील आहे तो लिटरली त्यांनी कोपऱ्यावरती जपलेला आहे. ते जे ॲस्थेटिक्स आहेत ते त्यांनी प्रत्येक ठिकाणी जपलेले आहेत. आणि म्हणजे तुम्हाला कुठेच असं रिसॉर्ट म्हटल्यानंतर असं वाटतं ना, मॉडर्न ॲमेनिटीज वगैरे असं काही वाटणार नाही. खूप छान सगळं मेंटेन केलं आहे. आता तुम्हाला एंट्रन्सच किती भन्नाट आहे ते आता तुम्हाला बघायला मिळेल. आता इथे गेल्यानंतर आपल्याला मारायचं आहे राईट टर्न. ॲक्च्युली आता मी मुद्दाम चालत जातो आहे कारण की तुम्हाला नीट व्ह्यू दिसला पाहिजे. जेव्हा तुम्ही रिक्षाने याल तेव्हा तुम्हाला लिटरली त्यांचा जो एंट्रन्स आहे तिथपर्यंत नेऊन सोडतात. तिकडनं तुम्हाला फक्त आत जायचं असतं. मी मस्तपैकी बासरी वगैरे घेऊन आलो आहे का जेणेकरून तुम्हाला तुमचं जे काही छंद असतील, तुम्हाला जर खेळायचं असेल, आउटडोअर असेल, इनडोअर असेल, व्हॉट एव्हर तुमचं जे काही छंद असतील, एक दिवस फुल ऑन एन्जॉय करायचं असेल तर तुम्ही इकडे येऊन ते करू शकता. कारण की अर्थातच हा एक दिवसच असतो जो आपण आपल्या स्वतःसाठी जगत असतो. अदरवाईज आपण सतत काम आणि काम. सो तुम्ही माझ्या मागे बघू शकता की हिडन विलेज आहे. मला सांगायला इथे आनंद होईल की इथे मला यांचे हिडन विलेजचे एक स्टाफ मेंबर आहेत शंकर दादा, ते एस्कॉर्ट करतात आणि सगळी माहिती पुरवतात. त्यांना जरा कॅमेरा शाई असल्यामुळे ते काही येत नाही इतक्या फ्रेममध्ये, पण ठीक आहे त्यांच्या वतीने मीच सांगतो. हे आहे हिडन विलेज आणि हे शंकरदादांच्या म्हणण्याप्रमाणे हे आत्ताच हल्लीच इन्स्टॉल केले ना दादा? किती महिने झाले असेल हे? नाही हे जे 15 दिवस झाले. हां, म्हणजे तुम्ही ह्याच्या आधी जर हिडन विलेजचे जर काही जर व्हिडिओज बघितले असेल तर तुम्हाला हा एंट्रन्स दिसणार नाही, पण एक्सक्लुझिव्हली वारणकर व्लॉग्सवरती हा जो एंट्रन्स आहे तो बघायला मिळेल. सो फायनली हा आहे एंट्रन्स हिडन विलेजचा. आणि आज मधलाच दिवस असल्यामुळे छान अशी शांतता आहे. मी तर म्हणेन वीकडेजला तुम्ही आलात ना तर तुम्हाला छान मस्त नीरव शांतता अशी अनुभवायला मिळेल. सॅटर्डे संडे ऑफकोर्स यू आर वेलकम, पण वीकडेजला खरंच धमाल वाटेल. मस्त तुमचं म्हणजे तुम्हीच असाल, जास्त कोणी नसेल. असतात बाकीची मंडळी पण आहेत. आज शंकरदादांच्या म्हणण्याप्रमाणे जवळजवळ 50 ते 55 लोकांची बुकिंग्स आहेत, पण तरीसुद्धा हे काम आहे एकदम क्वाईट आहे. तर बघूयात आतमध्ये. सो इथे सिस्टम अशी आहे, हे असं उघडतं, त्यानंतर ते आपोआप बंद होतात. आम्ही करत नाही कारण आमचे दादा पण येतात. सो हा एक मस्त वेगळा फील आहे गावाचा. ओके, येस, दे यू गो. हा आहे एंट्रन्स एकंदरीत. आता एंट्रन्स इथे आलं की अर्थातच आपले बुकिंग असतात. यांच्या 2 प्रकारे बुकिंग आहेत. तुम्ही कधी वॉक इन पण येऊ शकता, पण वॉक इन जर आलात तर अवेलेबिलिटी असेल नसेल काही सांगता येत नाही. जे अवेलेबल असेल ते तुम्हाला मग स्वीकारावं लागेल अशी त्यांची पॉलिसी आहे. मी तर सजेस्ट करेन की तुम्ही त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही त्यांना कॉल करा आणि त्यांचं जे काही प्री बुकिंग त्यांचे जे काही असतील त्यांचे क्लासिक रूम ते तुम्हाला सगळं सांगतील फोनवरती, काही टेन्शन नाही आहे. त्याप्रमाणे ॲडव्हान्स पेमेंट करून तुम्ही या, जेणेकरून सगळं काय एकदम हॅसल फ्री होईल. चला बघूयात रिसेप्शन. कम ऑन. हे आहे रिसेप्शन आणि इथे तुम्ही आल्यानंतर तुम्ही मग कपल असाल, तुम्ही अख्खी फॅमिली असाल किंवा हू एव्हर यू आर, तुमच्यासोबत तुमचं एक आयडेंटिटी प्रूफ किंवा तुमचं म्हणजे पॅन कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल, व्हॉट एव्हर, ते सगळं इथे दाखवायचं. तुमची एक बेसिक एंट्री होईल इकडे त्यांच्या रजिस्टरवरती. त्याच्यानंतर ऑफकोर्स तुमची म्हणजे जे काय तुमचं डे पिकनिक असेल, ओव्हरनाईट असेल, हे सगळं झालं की तुम्हाला पहिल्यांदा हे सगळं इकडचं फॉर्मॅलिटी पार झाली की मग तुम्हाला ब्रेकफास्टला पाठवतात. सो ब्रेकफास्टचा एरिया आणि डायनिंगचा एरिया पण इथेच आहे, तो आपण बघायला जाऊया. चला.
तत्पूर्वी इथे काही गोष्टी लावलेल्या आहेत डिस्प्लेला. म्हणजे इथे आल्यानंतर तुम्ही काय काय बरं बघू शकता, काय काय ऑप्शन्स अवेलेबल आहेत हे तुम्ही इथे सगळं जरा गो थ्रू करू शकता. इथे संध्याकाळी एक ट्रेक असतो. त्या ट्रेकच्या दरम्यान त्यांचे जे काही स्टाफ असतात ते इकडच्या लोकांना घेऊन एक अशी मस्तपैकी ट्रेकला घेतात. एक मस्त रपेट असते संध्याकाळी. म्हणजे आजूबाजूला एक छान असा लेक आहे शंकरदादांच्या म्हणण्याप्रमाणे. तर त्या लेकवरती मस्त असं फेरफटका मारून आणतात आणि तिकडे छान सिनिक ब्युटी आहे. फोटोजेनिक काही प्लेसेस आहेत, तिकडे तुम्ही फोटो काढू शकता, व्हिडिओज काढू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी बघू शकता. सो येस. आणि तर आता आपण जाऊयात यांच्या डायनिंग एरियामध्ये. हां, तर हा आहे यांचा डायनिंग एरिया. सो बघूया ब्रेकफास्ट एक एक करून. त्याच्यामध्ये काय आहे, मिसळ, फरसाण मिसळ, हां, बटाट्याची भाजी आहे, उपमा आहे. ओके. आणि ह्याच्यात काय नाही बाजूला. हां, ओके. एवढ्या सगळ्या गोष्टी, अंडा बुर्जी आणि तिथे चहा कॉफी. ओके, चलो. ओके. ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आजपर्यंत ब्रेकफास्टमध्ये प्रत्येक वेळेला बुर्जी आणि हे बघितलं आहे, काय म्हणतात त्याला, मिसळ. पण इथे चपाती आणि भाजी पण आहे बटाट्याची, आहे ना. फुल ठीक आहे. तर मित्रांनो, आलेल्या आता मी ताव मारतोय ब्रेकफास्टवरती. हिडन विलेज आहे म्हटल्यानंतर जर कौलं नसतील तर मग काय उपयोग नाही, त्यामुळे कौलं आहेतच. सो हा आहे माझा ब्रेकफास्ट. 2 पाव, भाजी, मिसळ आणि चपाती येत आहेत. हा, क्या बात आहे मित्रांनो. चहा मस्त आहे, एकदम टेस्टी होता. यू मस्ट ट्राय. 2 ऑप्शन आहे तिथे, चहा आणि कॉफी. आणि मी चहा चूज केला. तर आता नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आता रूम टूर देतो तुम्हाला नेमकी कशी असते. इकडे आम्ही जो रूम बुक केला तो AC रूम आहे, क्लासिक म्हणतात ते याला. सो आता 2 रूम असतात, एक विथ बाथटब आणि विदाउट बाथटब आहे. सो मी जो चूज केला माझ्यासाठी तो विदाउट बाथटब आहे, कारण की एवढं काही त्या गोष्टीचं फार आकर्षण नाही आहे. सो एवढीशी आहे का बाथटबसाठी कशाला जास्त पैसे घाला, म्हणून मी हा निवडला. सो आता ब्रेकफास्ट झाला आहे, बघूयात नेमकं रूम कशी आहे. जलसा रिसॉर्ट बदलापूरला केली. हे पण होतं आमच्या ह्याच्यात, पण काहीतरी समहाव ते फोकस नव्हतं आमचं झालं याच्यावरती. पण नक्कीच पुढच्या वर्षी मी सगळ्या पोरांना घेऊन इथेच येणार. आमचा जरा सगळ्यांचा असाच ग्रुप आहे, सगळ्यांचा ब्लाइंड लोकांचाच ग्रुप आहे. सगळे आमचे मित्र, आम्ही सगळे येऊन एन्जॉय करत असतो. आणि तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला जर फक्त येता जाता जर अशी हेल्प केली ना, तर आम्हाला तर एकदमच भारी वाटतं, काय प्रश्नच नाही. एकदम याच्यासाठी असतो नाही. हा त्यांचा क्लासिक रूम आहे बरं का, क्लासिक रूम आहे. आता आपण रूमच्या बाहेरून जर आपण व्ह्यू बघायचा झाला तर हा असा काहीसा रूम आहे, व्ह्यू आहे. सो इथे बघा छानपैकी बसायला वरांडा आहे, छोटीशी बाल्कनी आहे, 4 खुर्च्या आहेत, एक टेबल. मस्तपैकी इथे बसून तुम्ही तुमचं लंच डिनर व्हॉटएव्हर जे असेल ते तुम्ही घेऊ शकता. ओके. सो गाईज, की आतमध्ये इन्सर्ट करण्याच्या आधी काहीसं असं दिसतं आणि आता जेव्हा मी की इन्सर्ट करेन तेव्हा दे यू गो. तर दिस लांबी बघा, मला ह्या रूमची लांबीच प्रचंड आवडली. मी 360 अँगल देतो. टेलिव्हिजन सेट वगैरे आहे, अर्थात तिथे कोण बघणार नाही, इतकं सुंदर निसर्ग असल्यानंतर इथे बसायला आणखी एक छान जागा. म्हणजे तुम्हाला काय काम करायचं असेल, समजा वर्क फ्रॉम होम वगैरे, बसायला वगैरे छान आहे. आणि हा बेड आहे. ओके, 2 लोकांसाठी इनफ आहे बेड. जर तुमच्यासोबत आणखी कोण असेल तर इथे एक्स्ट्रा मॅट्रेस टाकून सुद्धा ते ऑक्युपाय करू शकतात. आता एका रूममध्ये तर किती लोकांची ऑक्युपन्सी आहे मला माहिती नाही आहे. झुंबर वगैरे वरती, सुंदर डेकोरेशन, लाईट्स वगैरे सुंदर, AC आहे. ओके. आणि आता पटकन आपण बाथरूमचा एक लुक घेऊया कशी. आणि इथे ही बघा, वॉर्डरोब बघा,
ट्रान्सपरंट काचेचा दिलेला आहे. एरवी तुम्हाला बघायला मिळत असेल वुडनचा, पण हा छान असा त्याने. त्यानंतर आता लगेचच आपण वॉशरूम बघून घेऊया. सो दिस इज द वॉशरूम. बेसिन आहे आणि अर्थातच तिकडे बाथरूम. हे सुंदर असं मध्ये पार्टिशन आहे, जसं तुम्ही पडदा टाकू शकता मध्ये. सो सकाळी ब्रेकफास्टमध्ये तर जे काय होतं ते तुम्ही बघितलंच, पण ते सगळं टेस्टी होतं, फ्रेश होतं. आणि उपमा मी तुम्हाला दाखवला नव्हता, तर उपमा पण छान होता. आणि बुर्जी मी ट्राय नव्हती केली. सो हे आहे. आणि नॉनव्हेजमध्ये जेवणामध्ये जे आहे मगाशी तुम्ही बघितलं फिश होतं आणि चिकन करी नावाचा प्रकार होता, तो पण इंटरेस्टिंग होता. आणि मला अंडरलाईन करून विशेष सांगावं असं वाटेल ते म्हणजे यांची स्वीट डिश, ती म्हणजे खीर होती, जी मी 2 वाट्या खाल्लेल्या आहेत. हे सांगायला मला अजिबात लाज वाटणार नाही आहे, कारण ती ऑसम होती. आणि ऑसम होती हे तुम्हाला तेव्हाच, तुम्ही जर आत्ता मगासपर्यंत व्हिडिओ जर बघितला असेल तर तिकडे व्हिडिओ करताना एका माणसाने नकळत त्यांना न विचारताच त्यांनी तिथे व्हिडिओमध्येच पावती देऊन टाकली की अरे खीर खरंच ऑसम होती. सो जेवणाला 10 आउट ऑफ 10. चला, तर एकंदरीत हा असा आहे माहोल. आता एवढ्याशा या छोट्याशा फ्रेममध्ये मी तुम्हाला काय काय आणि कसं कसं दाखवू तेच मला कळत नाही. गाईज, मागाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की हा जो धबधबा आहे तो खरंच नुसता शोकेसला आहे का इकडे खाली आपल्याला उतरायला पण देतात, हे मी कन्फर्म तुम्हाला सांगणार होतो. तर शंकर दादांना मी आत्ताच विचारलं, तर इथे आपल्याला जातासुद्धा येतं आणि छान असा त्या धबधब्याचा आनंदसुद्धा घेता येतो. पावसाळ्यात जनरली काय होतं की आपण खऱ्या धबधब्यात जातो आणि तिकडे मग दुर्घटना होतात वगैरे आणि रिस्की असतं फार ते. पण या कृत्रिम धबधब्यामध्ये जर तुम्ही आंघोळ केली तर अगदी ते सेफ पण आहे आणि आनंद पण तेवढाच मिळतो छान. आज काय मी उतरत नाही, खरं तर उतरायला हवं होतं, पण मी काय एक्स्ट्रा कपडे कॅरी नाही केलेत. नाहीतर खरंच समजतं. ते म्हणतात की इकडनं असं उतरायला जागा आहे. पावसाळ्यात तर हे पाणी खूप वाढतं आणि ते म्हटले साधारणतः कमरेपर्यंत पाणी येतं. तर आता पुढे जाऊया. अच्छा, इथे एक खाट ठेवलेली आहे मस्त, जी आपल्याला हल्ली आता बघायला मिळत नाही फार. सो अगदी मस्त अगदी आहे, छान. आणि अर्थातच बसायला एरिया वरती, अर्थातच हा लॅम्प संध्याकाळी छान वाटेल. येस, चला. तर मित्रांनो, आत्ता मगाशी तुम्ही बघितलात तो जिथे मी थांबलो आहे तो एक सिंगल रूम आहे, कपल रूम आहे बेसिकली. तो पण खूप मोठा होता, माझ्या एकट्यासाठी तर खूपच होता. काय म्हटलं त्याला? पाटील हाऊस. हां, पाटील हाऊस. तर आता आपण जो बघणार आहोत तो एक त्याला आपण डॉर्मेटरी कॅटेगरी असं म्हणूयात, कारण की तुम्ही जर भरपूर मित्रमंडळी जर येत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा हिडन विलेजने काळजी घेतलेली आहे आणि मस्तपैकी एक मोठी अरेंजमेंट केलेली आहे. तर ती कशी ते बघूयात. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की फक्त कपल फ्रेंडली हा रिसॉर्ट आहे, तर तसं नाही आहे, सगळ्यांचा विचार केलेला आहे. तर आता आपण जरा डॉर्मेटरी बघूया. तर आता जेवण वगैरे छान झालेलं आहे. जेवणाबद्दल फायनल वर्डिक मी देणार आहे, तर ते नंतर मी देतोच, पण आधी जरा डॉर्मेटरी बघून घेऊयात. सो शंकर दादा आपल्याला दाखवतील. हां, चला सर. पाटील हाऊस बी आहे. हा आहे पाटील हाऊस व्ही. म्हणजे या प्रत्येक त्यांनी एक वेगवेगळी अशी नावं दिलेली आहेत जेणेकरून त्याला आयडेंटिफिकेशनला तुम्ही इथे बघू शकता. छान अशी इथे मस्तपैकी पंखा लावलेला आहे, कारण की त्यांनी इथे सिटिंग अरेंजमेंट केलेले आहेत बसायला वगैरे छान, त्यामुळे थेट हवा वगैरे व्यवस्थित लागली पाहिजे. लाईट आहे छान रात्री, तुम्ही मस्तपैकी रात्रीचा व्ह्यू एकदम जबरदस्त असणार आहे. आणि ह्या तुमच्या म्हणजे आतमध्ये आपण जाऊयाच, पण इथून तुमच्या या रूममधून बाहेर कसा व्ह्यू दिसणार आहे तर तो हा असा. तर आता हे काय दादा? सर, छोटे मुले काय असलं तर आम्ही ते भरून देतो. अच्छा, त्या मुलांसाठी. ओके. हो, वाव, क्या बात आहे. ही इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट आहे. ओके, तर आता फायनली रूम बघूया. चला. फॅमिली सर तुमचा मोठा असला ना, हां, त्याच्यामध्ये 3 रूम आहे. 3 रूम आहे. पाटील हाऊस ए, पाटील हाऊस सी, पाटील हाऊस बी. ओके. त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे बाथरूम येणार, पूर्ण AC असणार. ओके. 3 रूमला. हां हां. आणि तुम्हाला जर मॅट्रेस काय सगळं त्याच्यामधून बाथ टोली असते. ओके. तुम्हाला सगळे गादी वगैरे मिळून जाणार. ओके, टाकू शकता खाली ते. ठीक आहे. म्हणजे बऱ्यापैकी जागा आहे बघा ना, तुम्ही मॅट्रेस टाकून वगैरे झोपू शकता. याचं बाथरूमचा एक लुक घेऊया. हा, ते सर बाथरूम. इथे जागा ठेवायला म्हणजे तुमच्या काही वस्तू वगैरे असतील तर त्या ठेवायला इथे तुम्ही घेऊ शकता. बाथरूम कुठे आहे म्हटलं? इथे. अच्छा, हा आहे बाथरूम. राईट. ओके, एकदम मोठा आहे बऱ्यापैकी. अच्छा, पुढे तो बाथरूम एरिया वेगळा आहे का? अच्छा, तुम्ही शॉवरमध्ये. ओके, शॉवर तुम्ही करू शकता इथे.
तुम्ही काय त्यांना हे देता का, सोप वगैरे आणावं लागेल ना? सगळं मिळतं इथे. अच्छा, सोप वगैरे सगळं मिळेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. सो हे बऱ्यापैकी असं छान असं आहे. ही आहे बेसिन, आरसा वगैरे, आणि गरम पाणी गिझर वगैरे आहे का? गिझर वगैरे पण आहे. येस. सो अशा प्रकारे ही अशी मस्त मोठी रूम आणि अर्थातच वायफाय वगैरे इथे आहे, या सगळ्या गोष्टी आहेतच. एक मिनिट, मला आधी असं वाटलं की हा पाटील हाऊस बीमध्ये सगळं एकदम लांब लचक असं असणार आहे, पण तसं नाही आहे. काही त्यांची प्रत्येकाची वेगवेगळी ठेवण आहे. तर इथे छोटा आहे, छोटा म्हणजे अर्थातच खूप मोठा आहे, पण तुमची खूप म्हणजे आवाडावे, जसं मी असं म्हणतो ना, लांबडं जे असतं, जी डॉर्मेटरी असते तशी ही नाही आहे. तुम्ही स्प्लिट होऊ शकता आणि वेगवेगळे राहू शकता छान, म्हणजे ती प्रिव्हसी पण मेंटेन. आता हा आहे पाटील हाऊस ए, सेम पॅटर्न आहे, काही फरक नाही आहे. फक्त तुम्ही तुमच्याबरोबर आलेले जी मित्रमंडळी आहेत त्यांच्यासोबत त्याची जरा वेगळी सोय आपली. येस, बघा सेम आहे. तिथे समोर आय गेस वॉशरूम असेल आणि आपण 360 व्ह्यू देऊया. ये बाद हा आहे एकंदरीत. आणि वरती इथे तुम्हाला कवलं नाही आहे, तिथे थोडं सगळं मॉडर्न आहे सिनारिओ. आणि खिडकी आहे का ती तिकडे? ओके, बाथरूम आहे. अच्छा ती वाच. वेगवेगळे बाथरूमही असणार. ओके, हां हां, ओके, छान आहे, व्यवस्थित अगदी. ए सी आहे का? हो, ओके, AC आणि पंखे सगळं आहे, म्हणजे व्यवस्थित. आणि हा एवढा मोठा भला मोठा आरसा, फ्रेश व्हायला आपल्याला तयार होण्यासाठी हा एक छान आरसा दिला आहे. आणि रूममधून तुम्हाला बाहेरचा व्ह्यू, जो फार सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे हा आहे रूममधून बाहेरचा व्ह्यू. पाऊस वगैरे जर पडला तर एकदम अप्रतिम असं ग्रीनरी दिसणार. आणि आपण याचं बाथरूमचं पण बघून घेऊया. त्यानंतर इथे आहे मित्रांनो, ह्यांनी पण फोल्डर्स बनवलेलं आहे प्रॉपर. तर त्याच्यामध्ये ना त्यांचे काही ब्रोशर्स आहेत, लिफलेट्स आहेत, तर ते तुम्ही वाचू शकता व्हिडिओ पॉज करून. अच्छा, इथं फ्रीज पण दिलेलं आहे. क्या बात आहे, तिघांनाही फ्रीज आहे असं शंकरदांचं म्हणणं आहे. आणि हे आहे सर एक तिसरी भाग तिकडनं लॉक केलेला. अच्छा अच्छा अच्छा, ओके. पाटील हाऊस ए, पाटील हाऊस ओके, बी, पाटील हाऊस सी. अच्छा, आणि हा त्यांचं टॉयलेट आहे. तिघांना वेगवेगळे. ओके, अच्छा अच्छा, असं आहे. हां, हे यांचं इकडे आहे. ओके, सो कूल. ओके, हे अच्छा असं काहीसं आहे प्रॉपर. म्हणजे बाथ त्यांचं यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांचं बेदिंग एरिया जो आहे ना, त्यांनी सगळीकडे वेगळं दिलेलं आहे. गिझर वगैरे आहे, गरम पाण्याची सोय तिकडे आहे, कमोड, वॉशरूम, आणि अत्यंत अत्यंत क्लीन आहे. मुख्य म्हणजे असं. बरं, दुसरी गोष्ट मला इथे सांगायला आवडेल मित्र हो, की हे अजिबात काही स्क्रिप्टेड नव्हतं. मी काही यांना आधी कळवलेलं नव्हतं की मी येणार आहे, की जेणेकरून हे सगळं माझ्यासाठी प्रिपेअर वगैरे करून ठेवतील. तसं काही नाही आहे. ही रूम बहुतेक गेलेली नाही आहे आजच्या दिवसात, म्हणून ती तुम्हाला एकदम मस्तपैकी त्यांचं नेहमीची जी रुटीन क्लिनिंग प्रॅक्टिस असते त्याप्रमाणे ती तशी मेंटेन्ड आहे. अजिबात कुठेही मला असं काही वाईट म्हणजे असं घाण किंवा डस्टी काही वाटलेलं नाही. त्यामुळे एक नंबर, यू शुड डेफिनेटली व्हिजिट. घड्याळात 5 वाजलेत आणि इतका अंधार इथे पडलेला आहे, असं एकंदरीत नजारा आहे. काश माझे काही मित्र असते, मस्त आम्ही ते बसलो असतो गप्पा मारायला.